अमृता दीदी, आज मी लय म्हणजे लय खुश आहे. तर आज म्हणे आनंदी आनंद झाला. मग दररोज शाळेत जाताना का म्हणून तोंड वाकडं करतेस? अगं, रोज शाळेत गेल्यानंतर तासन तास बसावं लागतं. होमवर्क नसला की शिक्षकांचं ऐकून घ्यावं लागतं. म्हणून मला शाळेत जाऊ वाटत नाही. तरच आज खूप खुश दिसतेस. नाही ग, आजपासून आमच्या शाळेला 15 दिवस दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या. मग काय झालं एवढं खुश व्हायला? शाळा तर 15 दिवसांनी सुरू होणार आहे. अगं, तेवढीच सुट्टीची मज्जा. काय झालं रे मोठ्यानं बोंबलायला? महत्वाचा विषय चालू असताना काशी केलीच बघ तू. महत्वाचं बोल. अरे बोल की. हॅलो, अरे बोल. अगं पळ, सरपंचाचं पोरगं पडलं. अरे उठ उठ उठ. लागलं तर नाही ना तुला? तो तुझा मोबाईल तिकडे पडलाय, चप्पल इकडे पडली. अरे निखिल, तुला किती लागले? चला आपण पट्टी करू. नाही गरज नाही. एवढे तर चल ना, घे पट्टी बांधून. अगं त्रिशा, घरातून पट्टी आणि हळद घेऊन ये ग. जास्त दुखत तर नाही ना? आता आई आल्या. बरं, आता तुझा घर. हा घे तुझा मोबाईल. टाइम भेटल्यानंतर आमचा रुमाल माघारी आणून दे. दादा पेन द्यावं एक. हा घ्या पेन. अहो त्याची निप काढू नका. बरं दादा, किती लाई पेन? फक्त 5 रुपये. आणि पेन उठला नाही तर परत मग पण दुसरं घेऊन जावा नंतर. अहो घ्यायचं म्हणलं उठून बघावं लागणार ना. अहो घ्यायचं असेल तर विकत घ्या, आधी 5 रुपये द्या. अहो घ्यायचं म्हणलं उठून तर बघावं लागेल. अहो निप काढू नका, परत पुढचं गिराईक घेत नाही पेन. घ्यायचं असेल तर घ्या, नाही तर दुसऱ्या दुकानात जावा. अहो दादा, तुमच्या दुकानात चोरी करायला आलोय का आम्ही? पेन तर मागितलाय फक्त. अहो पेनाची निप काढली की दुसरं गिराईक घेत नाही हो. 5 रुपये तर दिलेच असते की पेनाचं. अहो मग घ्यायचं असेल तर आधी पैसे द्या ना. अहो आम्ही कष्टकरी माणसं, आम्ही बेडवरून इथं ऊस तोडा आहे. तू कशासाठी? अहो मग पैसे द्या ना आधी 5 रुपये. पैसे दिलेच असते की तुमचं. 5 रुपये पेनाचं लय का आम्हाला? 10 एकर ऊस तोडला आहे आम्ही या गावात तुमच्या. अहो मग पैसे द्या, 5 रुपये लय येते का? दुकानात कसला आवाज येतोय? अहो त्यांना पेन घ्यायचा असेल, घ्यायचा तर कधीच घेऊन गेले असते ना, उगाच लांबड लावली. मग 5 रुपये दिलेच असते की पेनाचं. अहो मग घ्यायचं असेल तर घ्या ना 5 रुपये देऊन. दादा, काय झालं रे मोठ्याने बोलायला? अहो अहो मॅडम बघा की माणसाला पेन मागितलं तर मोठ्या आवाजात बोलायला लागला आमच्या संगत. अहो घ्यायचं असतं तर कधीच घेतला असता, उगाच अर्धा तास वाया घालवला नसता माझा. अहो पण पेन घेतला म्हटलं त्याची निप काढून उठतो का नाही बघावं लागणारच की. अहो मॅडम, पण पुढचं गिराईक परत पेन घेत नाही. अरे दादा, गिराय काय ते त्याला समजावून सांगायचं. अहो, कुठलं गिरायकन काय? आम्ही बीडवरून आलो इथं ऊस तोडायला. असंच असतं का? आम्ही एवढं काम केली. अरे दादा, गिराय काय ते त्याला समजावून सांग ना. आणि असंही तुझी वस्तू खात्री केल्याशिवाय कोण घेणार आहे? आणि प्रश्न फक्त 5 रुपयांचाच तर आहे ना. अहो तो नियम आहे आमच्या दुकानाचा. बरं असू दे, स्कॅनर दे. हा घ्या स्कॅनर. अहो मॅडम, लगा आहेत पैसे आमच्याकडे. अरे असू दे. झालं, एवढाच तर होतं. इतका का कालवा करत होता?
हा मॅडम, मी असं कोणाला पैसे दिले तुम्ही? तुझा स्वभाव आवडला म्हणून. म्हणजे ते जाऊ दे, तू इथलाच ना? नाही, आम्ही बीडकडचा आहे. आम्ही मुसकोड आलो तुमच्या गावात. तिकडे राहतो वर माळावर. बरं चल, जाते मी. हा मॅडम, पण मी मला ओळखलं नाही घेऊ. परतच्या भेटीत बोल. अरे आकाश बद्दल नाही बोलत मी, आपल्या गावातल्या उद्योगपतीच्या बद्दल बोलतोय. कोण रे तू? का रे आई बापाच्या जीवावर बसून खातोस आणि रस्त्याने चाललेल्या मुलींची छेड काढतोस? बाबू, मी काय केलंय? काय केलंय? माझ्याबद्दल फोनवरती कोणाशी काय बोलत होतास? मी फक्त सांगत होतो आपल्या गावातली मुलगी परत आली नाही. माझ्या काळजातलं एकनिष्ठ प्रेम आहे हे कोणाला सांगत होतास? सांग ना, आहे का मी तुझ्या काळजातलं एकनिष्ठ प्रेम? आहे का? असलं बोलण्यासाठी घरच्यांनी फोन घेऊन दिलाय का? मला की बाहेर जाऊन कुठेतरी गावातल्या मुलींना फिरू द्या मानवर करून जरा, म्हणे माझ्या काळजातलं एकनिष्ठ प्रेम. परत या चौकात दिसायचं नाही असला उद्योग करताना. चल हट. अरे बघ केलं काय काय पोरांनी कलर लावलेला का गावातल्या? तुझं तर जाऊ दे रे, माझं बघ नवीन कपडे इस्त्री करून आलेलो आहे. म्हणलं गावात हाल हवा बघून येऊ. काय तेव्हा कलर लावला? तसं नाही म्हणल्यावर काय करू शकत नाही ना आपण. तिथे जाय. सुजा यो बघ पाटलाचा आजा. अय आजा, इकडे की कुठे चाललाय कानाला हात लावून? हा, जसं की पोरीचा मार खाल्ल्या तर ती बी रंगची पंचमी दिवशी विषय काय? अरे हातात रंगत पिचकारी घेण्यापेक्षा गाल कस काय, ती पण रंगपंचमी दिवशी एवढा नर्वस चेहरा. अरे तसं नाही रे, कोणीतरी रंग लावल म्हणून चेहरा लपवाय चाललाय, दुसरं काय नाही. आजा तू खोटे बोलतोय, पण तुझा चेहरा जे आहे ना खरं सांगतोय. पुढच्या माणसाला गंडवता येत नसेल ना तर खोटे बोलू पण नाही. अरे आम्हाला सरळ सरळ दिसतंय तुझा गाल सुजल्याला, म्हणून तरी आता काळा कपडा लावून आलतात तोंडाला. कुठल्या पोरीन कानाखाली ओढली? आईला तर ह्यांना कोणी सांगितलं बरं? ती परत विचारू त्याला ना, आधी त्याला कलर लाव म्हणजे त्याचा मूड फ्रेश होईल. अरे लगा आहे बाबा. कलर लाव, घ्या घ्या घ्या. अरे लगा. बरं ते जाऊ दे, नक्की काय झालंय सांग तरी. अरे इजा कुठं आहे? मला वाटलं तुम्ही तिकडे एकत्रच बसला असतात. अरे तो असं त्याच्या कुठं तरी घेते, आता आम्हाला काय माहिती. त्यालाच फोन करून सांगत होतो आपल्या गावातल्या उद्योगपतीची मुलगी चंद्र आली म्हणून. तेवढ्यात तिच्या मोठ्या बहिणीनं ऐकलं आणि काय मारलं माझ्या कानाखाली. काय लागा असलं असतं व्हय लागा? अरे तू तर तिच्या लहान बहिणीबद्दल बोलत होता ना, तिला राग येण्याची काय गरज होती? अरे शेवट मोठेपणाची घमंड दाखवलीच तिनं, पण चंद्रा कुठं होती? आज सकाळी बऱ्याच दिवसातून दिसले गावात. हा, त्या दोघी बाहेर असतात शाळेला, सुट्टीमुळे आल्या असतील इकडं. बरं ते जाऊ दे, वहिनीला कलर लावला का नाही? अरे ती पण अजून गावात झालं नाही, कोपटात असेल अजून. बर बर, आले की सांग मग, आम्ही पण येतो मदतीला. चल जातो मग आता आम्ही. चला हॅपी होली बाबा. हॅपी होली.